एका रिक्षाला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत रिक्षामधून प्रवास करणाऱ्या अवघे 32 वर्षीय अंगणवाडी सेविकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 6 मार्च रोजी घडली। एकीकडे 8 मार्च रोजी कर्तृत्ववान महिलांचे तसेच महिलांचे विविध क्षेत्रातील असलेले योगदान व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला, मात्र एकीकडे महिला दिनाच्या अगोदरच अंगणवाडी सेवेत कार्यरत असलेल्या मनीषा खांजोडे या कर्तृत्ववान महिलेचा 6 मार्च रोजी दुर्दैवी मृत्यू झाला। त्या जायशेत बहरी पोंढा या गावाच्या रहिवाशी होत्या, मात्र त्यांच्या अशा अपघाती निधनानं त्यांच्या कुटुंबियांमध्ये व अंगणवाडी कार्यकर्त्या महिलांमध्ये दुःखाचं सावट पसरलंय। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावर बोट गावाच्या हद्दीत ओमकार ढाब्याच्या समोर रिक्षाचा अपघात झाला होता। या अपघातात अंगणवाडी सेविकेचा जागीच मृत्यू झाला। मृत अंगणवाडी सेविका त्यांच्या सहकारी अंगणवाडी सेविकांसोबत मनोर येथील बैठक आटोपल्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या। मनोरवरून ढेकाडे येथे जाणाऱ्या ऑटो रिक्षा MH48CX3956 या रिक्षामध्ये बसून ते घरी जात होत्या। मनोरवरून निघालेली ही रिक्षा सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास बोट गावाच्या हद्दीत पोहोचली असता त्यांच्या रिक्षाला मागच्या बाजूने एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रिक्षा उलटून अपघात घडला। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 32 वर्षीय मनीषा जनार्दन खांजोडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षामधील त्यांच्या सहकारी महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत। तर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती मिळाली आहे। तर या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत अपघाती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे।